नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान. अकोल्यातील सर्वपक्षीय नेत्यांची दादांना श्रद्धांजली. रिसोडच्या चिमुकलीचा अजितदादांसाठी टाहो. व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. भाजपच्या रणनीतीसमोर महाविकास आघाडी चित. पराभवानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांच्या आरोपांच्या फैरी. मुख्य बाजारपेठेत जड वाहनांचा हैदोस. वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणामुळे नागरिक बेजार. आता सविस्तर बातम्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात अकाली निधन झाले. अजितदादानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार याबाबत सर्वत्र चर्चा होती. मात्र आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतली असून त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. सुनेत्रा अजितदादा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील मंत्री उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याकडे असणारी खाती दिली जातात का याची उत्सुकता आहे. या संदर्भात आजच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमर रहे, अजितदादा अमर रहे अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील जनतेचा खरा कैवारी, लोकहितासाठी अखंड झटणारे लोकनेता आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. अजितदादा पवार यांच्या निधनाने केवळ एका राजकीय नेत्याचा अंत झाला नाही, तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा आधारवड हरपला आहे. अशा शब्दात खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. अजितदादा हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते असे मत खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार नितीन देशमुख यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांमुळेच मी पुन्हा आमदार झालो. त्यांनी पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित केली नसती तर ग्रामीण भाग आजही तहानलेला राहिला असता, असे ते भावुक होत म्हणाले. आपल्या जिल्ह्यातील
ज्यांच्या शोधसभेसाठी आपण जमलो आहे आणि ज्यांचा परिचय एका शब्दामध्ये महाराष्ट्राचा दादा म्हणून ज्यांनी आपल्या कामातून त्यांची ओळख निर्माण केली आहे. दादांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. एकदा संजूभाऊ मला सांगितलं की पवार साहेबांनी एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि सहज चर्चा करता करता त्यांनी तो एक विषय पासून आमदार झाल्यापासून संपर्क. खरं तर म्हणजे दादाला 2.5 वर्ष सत्तेत असताना त्यांचं कामकाज पाहिलं आणि जवळपास 3 वर्ष आम्ही विरोधात असताना दादाचं. आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की अजितदादांकडे काम घेऊन गेल्यावर त्यांनी कधी पक्ष, जात किंवा पद विचारले नाही. अजितदादांच्या अकाली निधनाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. श्रद्धांजली द्यायची वेळ येईल असं 13 कोटी महाराष्ट्रातल्या पुण्या माणसाचं मला आलंच. सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. व्यावसायिक लोकांना उद्योग करण्यासाठी ती जागा अडचण आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवडसाठी महानगरपालिका असा शहर होऊन आलेलं आहे. आज जे जिल्ह्याचं डेव्हलपमेंट आज तुम्हारे मेरे बीच में दादा नहीं रहे, ये बोलते वक्त भी अजीब लगता है, क्योंकि मुझे अच्छी तरह याद है कि दादा एक ऐसे व्यक्तिमत्व थे. जब मैं पहली बार आमदार बना, विधान भवन में गया, जब हमने वहाँ दादा का दरारा देखा, वाकई में एक नेता जिसको दबंग बोला जाए वो अजीत दादा ही थे. यावेळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार, गुलाब पाकळ्या अर्पण करत अकोल्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रवादी महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी अजितदादांच्या निधनाने आम्ही पूर्णतः खचून गेलो आहोत असे सांगत अश्रूंनी श्रद्धांजली वाहिली. या सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार साजिद खान पठाण, गोपी किशन बाजोरिया, अझर हुसेन, विजय अग्रवाल, प्रकाश तायडे, श्रीरंग पिंजरकर, संग्राम गावंडे, अशोक अमानकर, प्रमोद देवंडे, रफिक सिद्दीकी, अशोक नागदिवे, संदीप पाटील, राजेश काळे, गिरीश जोशी, योगेश अग्रवाल, आशिष गावंडे, मोहम्मद फैयाज, संतोष अनासने, पवन महल्ले, कृष्णा अंधारे, प्रतुल हातवळणे, विजय मालोकार, निलेश देव, देवानंद टाले, जावेद जकारिया, कपिल रावदेव, मनोज गायकवाड, दिलीप देशमुख, संतोष डाबेराव, मुन्ना ठाकूर, नितीन झापर्डे, गौतम गवई, उषा विरख, मंदाताई देशमुख, सुषमा निचड, प्रतिभा अवचार, रुपाली वाकोडे, सुनीता ताथोड, अश्विनी यादमराडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज साबळे यांनी केले. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करत उपस्थित सर्वांनी सामूहिक मौन पाळले. रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा येथील सरनाईक कुटुंबात सध्या भावनिक वातावरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 3 दिवस झाले, तरीही सरनाईक कुटुंबातील चिमुकली स्वामिनी अजितदादांना बोलावून आणा अशी जिद्द धरत रडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अजितदादा येणार जेव्हा घरी गेले येतात. येणार येणार अजितदादा येणार. येतात 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 म्हटलं. हां काय येतात अजितदादा येणार येणार आहेत. उद्या येणार आहेत. उद्या नाही गेले येणार आहेत. नाही उठत येते आता उठणार आहेत. उद्या उठणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील देऊळगाव बंडा येथील सरनाईक कुटुंबातील 3 वर्षाची चिमुकली स्वामिनी रणजित सरनाईक हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजितदादांची आठवण काढत ती अजितदादा बोलून आणा अशी निरागस हाक देत रडताना दिसत आहे.
तिच्या या निष्पाप शब्दांनी आणि डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंनी संपूर्ण सरनाईक परिवार अक्षरशः भावुक झाला आहे. स्वामिनीची ही भावनिक प्रतिक्रिया पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावत असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हो मग येणार अजितदादा येणार आहेत येणार अजितदादा येणार आहेत आता. अरे दे बाप्पा पाठवणार त्यांना येणार आहेत पाठवते आता येणार पाठवते आले ना मग तुला आपण भेटायला जाऊ आपण. हां त्याला उद्या येणार उद्या त्यांच्या घरी जाऊ. येणार आहेत मग हो फोन करतो अजितदादांना आणि अजितदादाला म्हणतो स्वामीनी बोलवायला म्हणतो. हां भाजपच्या रणनीतीपुढे काँग्रेस प्रणिती महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या विजयानंतर महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपवर जोरदार आरोप केले आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी लाचार झाला असून मुस्लिम समाजाच्या 7 नगरसेवकांची मदत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर विरोधात बसणे अपेक्षित होते, पण सत्तेसाठी ते लाचार झाले आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गट आमदार नितीन देशमुख यांनी केला. तुमचं राजकारण आहे. मग राजकारण असताना ज्या लोकांना तुम्ही कटंगे बटंगे म्हटलं त्या लोकांचे 7 मतं घेऊन आज महानगरपालिकेमध्ये तुम्ही सत्ता स्थापन केली. 7 मतं घेऊन मला सांगा, खरा जर भारतीय जनता पार्टीचं खरं हिंदुत्व असतं तर ते विरोधी पक्षामध्ये बसले असते, पण ह्या 7 लोकांच्या भरोशावर त्यांनी ह्या ठिकाणी सत्ता स्थापन केली नसती. दुसरीकडे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की महापालिकेत महापौर निवडीसाठी कोट्यवधी रुपयांचा घोडाबाजार झाला आहे. अकोल्याच्या जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिला होता, मात्र नवनिर्वाचित आणि काही नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवून फोडण्यात आले. केवळ सत्तेसाठी MIM आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आपल्या तत्वांना तिलांजली दिली आहे. तमाम अकोला वालों ने देखे और उसमें एक बात सिद्ध हो गई कि भारतीय जनता पार्टी ने जिस तरह पैसों का व्यवहार करके एक एक उम्मीदवार को 3-3 करोड़ रुपए देकर खरीदा गया और लोग बिक भी गए, तो आने वाली जनता इनको माफ़ नहीं करने वाली, क्योंकि लोगों ने अपनी समस्याओं के लिए उन्होंने चुन के दिए थे अकोले का आप टैक्स कम करेंगे, इसलिए भारतीय जनता पार्टी छोड़कर राष्ट्रवादी तुतारी को वोट दिया था और कांग्रेस पार्टी ने अलायंस के अंदर उनको अपने सामने कैंडिडेट नहीं खड़ा करे, इसलिए कि हम उनको चुना के आना चाहते थे, लेकिन वो चुनकर आए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के सामने और भारतीय जनता पार्टी को वोट दिया. वो भारतीय जनता पार्टी जिसने नाम छुपाकर महापौर के चुनाव लड़ी और राष्ट्रवादी पार्टी के शरद पवार तुतारी के जो नगर सेवक है उन्होंने मुंह छुपा के वोट दिए और MIM ने यहाँ पे गाली खाकर तटस्थ हुई. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्राध्यापक धैर्यवर्धन पुंडकर यांनीही भाजपने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. पश्चिममधली घाण ही उचलावी, नाल्या स्वच्छ ठेवाव्या, दिवा वीज बत्ती करावी. या शहरामध्ये हॉस्पिटल्स नाही आहेत, सगळं जे काही आहे ते शासनाच्या हॉस्पिटल्सवर सुरू आहे. आरोग्यसेवा आहे, शिक्षण आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि विशेषतः या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना हे जे बेघर करून राहिले आज नवीन ते जुन्या बसस्टँडवर आणि दाना बाजारामध्ये, ते हातावर पोट असणारे लोक आहेत, त्यांना घराबाहेर काढून त्यांना उद्ध्वस्त करून ते काय आम्ही होऊ देणार नाही आहे. त्यांनी असा प्रयत्न केला, आम्ही कडाडून विरोध करणार आहे गोष्टी. अकोला शहरात मुख्य बाजारपेठेतून जळवाहने ये-जा करीत असल्याने रहदारीची समस्या अधिक बिकट झाली आहे. अतिक्रमण प्रश्न आधीच भेडसावत आहेत, यातून मार्ग काढावा अशी मागणी केली जात आहे. वाहतूक शाखेने अशा वाहनांना आळा घालावा अशी मागणी केली जात आहे. जड वाहनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडत चालली आहे. एकीकडे वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी चौकात चौकात सिग्नल लावले जात आहे आणि दुसरीकडे वर्दळीच्या वेळी जड वाहने खोळंबा करीत आहेत. याला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घ्यावा, कारण सद्यस्थितीत नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. नियमबाह्य वाहन चालकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तसेच नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा वाहनांमध्ये अवैधपणे वापर केला जात असल्याची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा विभाग आणि जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला. या कारवाईत 20हून अधिक सिलेंडर, वजन काटे, 3 रिक्षा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शहरातील वाशिम बायपास परिसरातून एक व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अवैधपणे गॅस भरून विक्री करत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येणावार, पुरवठा निरीक्षक रामेश्वर भोपाळे, योगेश सातव, राष्ट्रपाल वाहुरवाग, पोलीस कॉन्स्टेबल आणि पंचांच्या पथकाने हॉटेल दिल्ली दरबारच्या मागील परिसरात धाड टाकली. घटनेच्या ठिकाणी 2 ऑटो रिक्षा आढळून आल्या, जिथे एक व्यक्ती टिल्लू पंपाच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरताना रंगेहात सापडली. या कारवाईत 8 घरगुती सिलेंडर, 5 किलोचे 2 रिकामे सिलेंडर, 4 टिल्लू मशीन, 2 वजन काटे आणि 2 रिक्षा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई सुरू असतानाच गॅस सिलेंडर घेऊन जाणारी आणखी एक रिक्षा तिथे पोहोचली. पोलिसांनी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. या वाहनातून 12 भरलेले आणि 10 रिकामे घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. 2 व्यक्ती आणि एका अज्ञात भूखंड मालकाविरुद्ध जुना शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. आर्णी तालुक्यातील लोणी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय खुल्या खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन 30 आणि 31 जानेवारी रोजी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन राजेश आडे यांच्या हस्ते झाले. यावेळी गीताचार्य दत्ताजी मार्कंड, नंदापुरे विठ्ठल चौधरी, विठ्ठल वाघ वारंगे, गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. खंजिरीच्या जोरदार गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात बुडाला. भजनांच्या सुरावटींनी भक्तींची लहर पसरली. आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या या कार्यक्रमाने भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम साधला. राष्ट्रसंताची विचार करायला भाग पाडणारी भजने ऐकायला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्याच वेळेस ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं, कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावच आहे तीर्थ. बरोबर सर? कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावात आहे तीर्थ. तुम्ही गावात लक्ष घाला, गावाची प्रगती करा, गावाचा विकास करा. महाराजांनी 116 वर्षापूर्वी म्हटलं होतं की गावाच्या प्रगती झाल्याशिवाय राष्ट्राची प्रगती होणार नाही. वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात नियमबाह्य पद्धतीने काळी माती वापरली जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. रस्ते कामात दर्जेदार मुरुम न वापरता काळी माती टाकली जात असल्याने या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा मनसेचा आरोप आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या कामात काळी माती वापरली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात ठेकेदाराकडे मातीची रॉयल्टी आणि अधिकृत पावत्या मागितल्या असत्या, त्या उपलब्ध नसल्याचे समोर आल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. याशिवाय या रस्ते कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक टिप्पर वाहनांवर नंबर प्लेटच नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आरटीओ कार्यालयाकडे चौकशी केली असता स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. मनसेने या प्रकरणी आणखी गंभीर आरोप करत वाशिम जिल्ह्यातील संबंधित सर्वच अधिकारी या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा दावा केला आहे. रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचं मनसेकडून सांगितलं जात आहे. या सुरू असलेल्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी वाशिम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. NHI 13 किलोमीटरचं काम चालू आहे. NHIच्या मार्फत काम दिलेलं आहे. इथला एक बाहेर गावचा अशोक अग्रवाल म्हणून आहे. या रोडच्या जो साईडचा सर्व्हिस रोड आहे त्याच्यामध्ये प्युअर काळी माती टाकणं चालू आहे. बघू शकता आपण, ही काळी माती पूर्ण काळी माती आहे आणि या साईडमध्ये पूर्ण काळी माती भरण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे. अमरावतीचं NHIचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही काल एक निवेदन दिलं, हे तत्काळ काम बंद करण्यात यावं व तसेच जो हा कंत्राटदार आहे मनमानी करत आहे, लोकांच्या जीवाशी खेळत आहे, याचं जे लायसन्स आहे हे रद्द करण्यात आलं पाहिजे, गेलं पाहिजे व तसेच त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं पाहिजे असं त्या निवेदनामध्ये सुद्धा आम्ही नमूद केलेलं आहे. येत्या 2 दिवसामध्ये जर याच्यावर कारवाई नाही झाली तर निश्चितच महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. अवतार मेहर बाबा यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मेहरबाद येथे समाधीचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून लाखो बाबाप्रेमी मेहरबाद येथे दाखल झाले. आज दुपारी 12 वाजता 15 मिनिटं मौन ठेवून मेहर बाबांचे स्मरण करण्यात आले.
अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी होते. दरवर्षीप्रमाणे यंदा मेहरबाबांचा अमरतिथी महोत्सव मेहरबाद येथे संपन्न झाला. 30 आणि 31 जानेवारी रोजी मेहरबाद येथील बाबांच्या समाधीस्थळावर देश विदेशातून आलेल्या बाबाप्रेमींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मंत्रमुग्ध केले. 31 जानेवारी रोजी 11:30 वाजता मेहरबाबांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करण्यात आले. त्यानंतर मेहरधून बाबाप्रेमींनी उत्साहात म्हटली. त्यानंतर दुपारी मौन व त्यानंतर आरती करण्यात आली. समाधीस्थळाचे लाखो भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले. दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी अमरावती, नागपूर, अकोला व विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून बाबाप्रेमी मेहरबाद येथे 30 जानेवारी रोजी दर्शनासाठी दाखल झाले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवतार मेहरबाबांच्या मेहराबाद येथे आहो. अवतार मेहरबाबांचा 57वा अमरतिथी महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अवतार मेहरबाबांचे नामस्मरण करण्यासाठी दुपारी ठीक 12 वाजता मेहरबाबांचं 15 मिनिट मौन ठेवून त्यांचं स्मरण बाबाप्रेमींनी केलं आणि देशविदेशातून लाखो भाविक मेहराबादमध्ये दाखल झालेले होते. या ठिकाणी समाधीस्थळ आहे. समाधीस्थळाचे दर्शन लाखो भाविकांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC नेटवर्क, अमरावती. मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार ते शेंदुरजना मोरे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेंदुरजना मोरे येथील ग्रामस्थांनी 30 जानेवारी रोजी उपोषण आंदोलन सुरू केले होते. मात्र वाशिमचे आमदार शामभाऊ खोडे आणि सुरेशभाऊ लुंगे यांच्या पुढाकाराने सदर रस्त्याची समस्या मार्गी लागल्याने उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर देशमुख, बाळू पाटील, अशोक धामंदे, शत्रुघ्न ठाकरे, विलास लाभाडे, राम राऊत, अर्जुन सुर्वे, बंडू वैद्य आदींसह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. आंदोलनस्थळी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने भेट देऊन आंदोलकांची मागणी ऐकून घेतली व संबंधितांना भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आली. मतदारसंघाचे आमदार शामभाऊ खोडे आणि सुरेशभाऊ लुंगे यांच्या उपस्थितीत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करून देण्याची हमी दिली. त्यामुळे सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली. शासनाला, प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे, गावकरी वासियांची, शेंदुरजना मोरे असतील, ज्ञानखेडा असतील, शेलू बाजारवाले काही असतील, कास्तकार, त्या रस्त्याची एवढी अवस्था बिकट झालेली आहे की आम्हाला त्या रस्त्याने जायचं म्हटलं तर आमच्या अंगावर असा शहरचा काटा उभा राहतो. आमच्या गावामधले काही पेशंट असतील, या जवळपास या महिन्यामध्ये तर जवळपास आमच्या रोडनी 10-15 ॲक्सिडेंट झाले. आमचे मामा देवदाजी शिंदे यांना सुद्धा त्या रोड ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना सुद्धा 10-12 लाख रुपयाचा दंड भोगावा लागला. असं शासनानं आमच्याकडे थोडंफार लक्ष करून आमच्या जे रस्त्याची जे अक्षरशः अशी चाळणी झालेली आहे त्या रस्त्याची पाहणी करून ताबडतोब आम्हाला न्याय द्यावा आणि आमचा हा 2-4 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो शासनाने, प्रशासनाने लक्ष देऊन तो रस्ता सुरळीत करून द्यावा. एवढीच आमची गावकऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील यांना आग्रहाची विनंती आहे. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपले. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील बेकायदेशीर रेती वाहतुकीने दोघांचा बळी घेतला. माहूर पुसद मार्गावरील हिवरा संगम येथे भरधाव रेतीच्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने आंबोडा येथील देवानंद दोडके या 20 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम पोटे गंभीर जखमी झाला होता. उपचार दरम्यान तो देखील मरण पावला. पैनगंगा नदीपात्रातून रेती घेऊन जाणारा टिप्पर RTO कारवाईच्या भीतीने वेगात होता, अशी माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात बेकायदेशीर रेती वाहतुकीने दोघांचा बळी घेतला. पैनगंगा नदीपात्रातून रेती घेऊन जाणारा टिप्पर RTO कारवाईच्या भीतीने वेगात होता, अशी माहिती आहे. तालुक्यात दिवसाढवळ्या अवजड वाहनांची भरधाव वाहतूक सुरू असून नागरिक भयभीत आहेत. रस्त्यांची दुरावस्था झाली असून आनंदनगर येथील पुलालाही तडे गेल्याचे सांगितले जात आहे. हिवरा बायपासचे काम रखडल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. रेती तस्करांवर कठोर कारवाई व बायपास तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. माहूर पुसद मार्गावरील हिवरा संगम येथे भरधाव रेतीच्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने आंबोडा येथील देवानंद दोडके या 20 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला,
तर शुभम पाटे गंभीर जखमी झाला होता. उपचार दरम्यान तो देखील मरण पावला. RRC यवतमाळ प्रतिनिधी राहुल वासनिक यांचा वृत्तांत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान. अकोल्यातील सर्वपक्षीय नेत्यांची दादांना श्रद्धांजली. रिसोडच्या चिमुकलीचा अजितदादांसाठी टाहो. व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. भाजपच्या रणनीतीसमोर महाविकास आघाडी चित. पराभवानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांच्या आरोपांच्या फैरी. मुख्य बाजारपेठेत जड वाहनांचा हैदोस. वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणामुळे नागरिक बेजार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.